ही 2 इंचाची बटनपट्टी काचपट्टी, हे कापड मुंड्यातून निघतं. मुंड्याच्या कटिंग करतानाच निघालेलं असते ते कापड. परत हे कापड गळ्याच्या भागातून निघते, त्याची कमरपट्टी. म्हणजे आपल्याला दुसऱ्या कपड्यातलं कापड यूज करायला लागत नाही. राहिलेल्या कपड्यामध्ये बाही उंची किती? बाही उंची 3.5. तुझी बाही उंची 3.5 आहे. आधी 1.5 इंच येणार, 5 इंच घ्यायचं, नाही तर कटिंग करून घ्यायचं. 3 अधिक 1.5. हां, 3 नाही 3.5 आहे तुझी बाही. तीच की 3.5 अधिक 1.5 5 येतं. 3.5 अधिक 1.5 येतं, 5 येतं. हां. आता ह्या कापडाची अशी 4 पदरी घडी घालायची. बाहीचं जेवढं माप आहे तेवढं टाकून घ्यायचं, कट करायचं. दोन्ही बाजूस करायचे म्हणून 2 5. आता तुझं छातीगीर किती? 7.5 आहे, तर लक्ष दे. 7.5 तर अर्धा इंचच पट्टी लागते जोडायला. 2 पट्ट्या जोडायचं. नंतर बाहीचा आकार कट करताना हे बाहीचा आणि आपण व्हिडिओ बनवून टाकूया. हे आता बाजूला काढूया. आता ह्या उरलेल्या भागामध्ये गोटपट्टी. या 2 गोटपट्ट्या चालते. स्ट्रेट कापड्याचा पण गोट 1 नंबर येतोय. क्रॉसमध्ये पण गोट 1 नंबर येतो. ह्या 2 पट्ट्या बाहीसाठी काढूया. आणि ह्या उरलेल्या कपड्यात आपल्याला अजून 2 क्रॉस पट्ट्या लागणार आहेत. आधी या पिसामध्ये छोटंसं पीस होतं, पण पूर्ण आपण एक ही पट्टी बाहेरची न वापरता ब्लाऊज बसवले. का तर तुझी बॉडी एकदम कमी असल्यामुळे बसलं. जर जाड व्यक्तीचं ब्लाऊज असेल तर आपल्याला क्रॉसपट्टी कमरपट्टी वेगळ्या कपड्याची पण वापरता येते. हे झालं आपलं साध्या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग. आता शिलाई करायचा व्हिडिओ आपण नंतरच्या पार्टमध्ये दाखवू.